निकिता पाटील, ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये 13 जानेवारी पासून सुरू असलेल्या महाकुंभात आतापर्यंत 43 कोटी भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं आहे। महाकुंभ सोहळा 26 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून आता महाकुंभ सोहळ्याला फक्त 16 दिवस बाकी आहेत। अशातच जर तुम्ही महाकुंभाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर घाई करू नका, कारण महाकुंभाला जाणाऱ्या सर्व भाविकांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामचा सामना करावा लागेल। सध्या प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शेकडो किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम असल्याची माहिती येत आहे। अशा स्थितीत राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत। जवळपास 300 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर वाहनं वाहतूक कोंडीमध्ये अडकली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 दिवसांच्या परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत। सोमवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी हे दिल्ली येथून 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले असून ते फ्रान्स आणि अमेरिका या देशांना भेट देणार आहेत। या दौऱ्यावर पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स येथे जात आहेत। फ्रान्समध्ये 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या AI ॲक्शन समिटमध्ये सहभाग घेणार आहेत। या समिटचे पंतप्रधान मोदी हे सहअध्यक्ष देखील असणार आहेत। त्यानंतर पंतप्रधान ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेला भेट देतील। छत्तीसगड मधल्या बिजापूर जिल्ह्यात काल जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली। यामध्ये प्रथमदर्शी तरी तब्बल 31 नक्षलींचा खात्मा झाला असल्याची माहिती समोर येते। बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी याविषयी बोलताना सांगितले की चकमकी दरम्यान 4 जवानांना गंभीर जखमा झाल्या होत्या। त्यापैकी 2घांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अन्य 2घांवरती उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। इंद्रवती राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील जंगलात बिजापूर आणि नारायणपूरशी लगत असलेल्या महाराष्ट्र सीमेवर रविवारी सकाळी ही सगळी बाब घडल्याचे त्यांनी सांगितले। तसेच अजूनही परिसरात शोध मोहीम सुरू आहे। प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला समय रैनाच्या इंडियाज गॉट टॅलेंट शो मधील एका स्पर्धकाला विचारलेल्या चुकीच्या प्रश्नामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे। आक्षेपार्ह टिप्पणीमुळे त्याला आता कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागणार आहे। रणवीर अलाहाबादियाच्या विधानावर अनेक मोठ्या व्यक्तींच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत। अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत योग्य ती कारवाई केली जाईल असं म्हटलंय। फडणवीस म्हणाले की भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही। अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत। आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत। जे नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे आणि असं काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे। महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून उकाडा जाणवत आहे। अशातच आता हवामान खात्यानं देखील संकेत दिले आहेत। येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार आहे। राज्यात थंडी कमी होत असून हळूहळू तापमानात वाढ होत आहे। राज्यातील अनेक भागात थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागला आहे। विदर्भातील ब्रह्मपूर येथे सर्वाधिक म्हणजे 37.2 इतकी तापमानाची नोंद झाली आहे। फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू होताच राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे। अनेक भागात थंडी गायब झाली असून ऊन वाढले आहे, त्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे। मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर परिसरातही थंडी कमी होऊन उन्हाचा तडाखा वाढला आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। धन्यवाद।